पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघाने मोठी घोषणा केली आहे. हाजी मस्तान मिर्झा यांनी 1983 मध्ये स्थापन केलेला हा महासंघ आता पुण्यातील सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे. झोपडपट्टीतील नागरिक, गोरगरिबांचे प्रश्न आणि सर्व अल्पसंख्याक घटकांसाठी ठोस काम करण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केलाय. या प्रसंगी पक्षाचे प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते. आणि आता या संदर्भात आपण थेट त्यांच्याकडून ऐकूया. ते मायनॉरिटी सुरक्षा महासंघ अध्यक्ष मी स्वतः पुणे शहर तोसिफ अब्बास शेख. पुणे शहरातले 165 जागा आम्ही निवडणूक लढवणार आहे आणि 70 आमचे इच्छुक उमेदवार जोरदारपणे काम करत आहे पुणे शहरात आणि त्यांना आम्ही ताकद देण्याचं फुल तयारी म्हणजे प्रयत्न करू. आणि आता पुणे शहरात आगामी निवडणूक लागल्यामुळं याच्यात काँग्रेस पक्ष झालं, BJP झालं आणि जास्त जे मोठे पक्ष आहे ते सामान्य कार्यकर्त्याला न्याय देत नाहीये. तर मोठे जे उमेदवार त्यांच्याकडून धंदाकट रक्कम घेऊन हे त्यांना उमेदवारी देतात. पण आमच्याकडे असं काय अजेंडा नाहीये की आम्ही सर्वसामान्याकडून पैसे घेणार वगैरे नाही. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देऊन इलेक्शन लढवायचा प्रयत्न चालू आहे आणि जोरात आम्ही करणार आहे. आमचा अजेंडा आहे की पुणेकरांना हे ट्रॅफिक समस्या, गुन्हेगारी आणि परत पाणी, अन्न, वस्त्र, निवारा हे सगळं आम्ही जोरात करायचा प्रयत्न करत आहे. झोपडपट्टी आता याच्यानंतर प्रत्येक बिल्डर येणार आहे झोपडपट्टीमध्ये. तर झोपडपट्टीमध्ये बिल्डर आला तर प्रत्येक घरात 3-4 फॅमिली असते आणि त्यांना प्रत्येक घराला एक तरी घर भेटायला पाहिजे की 2 भाऊ आहे, 4 भाऊ आहे. आम्ही सगळे म्हणजे जेवढी पण फॅमिली असेल सगळ्यांना घर द्यायचा प्रयत्न आहे जोरदारपणे करणार आहे. आमचे 70 इच्छुक उमेदवार आतापर्यंत जोरदार पुणे शहरात काम चालू आहे आणि प्रत्येक विधानसभामध्ये आमचे उमेदवार निवडून येतील आणि याचा प्रयत्न आम्ही जोरदारपणे करू. तुम्ही सर्व धर्मीय उमेदवार देणार? सर्व धर्मीय देणार आहे. दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू सगळे मिळून आम्ही हे मायनॉरिटीज पक्ष आहे. भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ म्हणजे हे अल्पसंख्याकांचा पक्ष आहे आणि सगळ्यांना घेऊन काम करणार आहे.